ठीक आहे. बघा, तर आज आपण बघायचं आहे स्टेडी स्टेट अनालिसिस ऑफ ट्रान्समिशन लाईन. टॉपिकचं नाव काय आहे? स्टेडी स्टेट अनालिसिस ऑफ ट्रान्समिशन लाईन. ओके, स्टेडी स्टेट अनालिसिस ऑफ ट्रान्समिशन लाईन. आपला आजचा टॉपिक आहे. आता यामध्ये आपण काय बघतोय स्टेडी स्टेट अनालिसिस ऑफ ट्रान्समिशन लाईन मध्ये? यात दोन पॉइंट असेल. ओके, एक इफिशियन्सी आणि दुसरं रेग्युलेशन. इफिशियन्सी आणि रेग्युलेशन. आता इफिशियन्सी दोन आहेत, एक एनर्जी इफिशियन्सी आणि दुसरी पॉवर इफिशियन्सी. एनर्जी इफिशियन्सी आणि पॉवर इफिशियन्सी. रेग्युलेशन मध्ये पण दोन येतात, एक काय बघतो आपण व्होल्टेज रेग्युलेशन आणि दुसरं स्पीड रेग्युलेशन. स्पीड रेग्युलेशन, ठीक आहे. पण जे स्टॅटिक डिव्हाइसेस असतात, स्टॅटिक डिव्हाइसेस, त्यासाठी आपण मेनली काय बघतो, पॉवर इफिशियन्सी आणि व्होल्टेज रेग्युलेशन. ठीक आहे. स्टॅटिक साठी आपण पॉवर इफिशियन्सी आणि व्होल्टेज रेग्युलेशन हे मेन कन्सिडरेशन असतात. स्पीड आणि एनर्जी रेग्युलेशन, स्पीड रेग्युलेशन आणि एनर्जी इफिशियन्सी याच्या नादाला लागत नाही आपण. ठीक आहे. ते जिथं रोटेटिंग पार्ट्स असतात तिथं एनर्जी इफिशियन्सी आणि स्पीड रेग्युलेशन काढायचं पद्धत आहे. ओके, तर बघा मग इफिशियन्सी. आता इफिशियन्सी म्हटलं तर काय ना, पॉवर इफिशियन्सी. इफिशियन्सी म्हटलं तर काय ना, पॉवर इफिशियन्सी. नका लिहून घेऊ, लक्ष द्या. तुम्ही पिक्चर बघायला येता इथं, लिहायचं नाही. थिएटर मध्ये गेल्यावर लिहिताय का? नाही. हा, हे बघा, हे काय सेंडिंग एंड आणि हे रिसिव्हिंग एंड. ओके, येताना मी तुम्हाला एक सजेशन देईन. येताना काय करता, कॉफी नाही तर चहा घेऊन यायचं थर्मास मधून. घरात प्यायचं नाही, इथं प्यायचं. सिरियसली सांगालो मी. लक्षात आलं? इथं बसून प्यायचं, एक एक घोट आणि ऐकायचं. म्हणजे तुमचं काय मत असेल, लिहिलं की झोप लागत नाही, बघा नाही. त्यासाठी सांगितलं दुसरं ऑप्शन. काय तर सकाळी जे नाश्ता करताय का तुम्ही, सुका मेवा तो डब्यात घेऊन येत चला. ठीक आहे, प्रत्येकानं आणत चला, म्हणजे शेअरिंग होणार नाही. नाहीतर एकानं कोणतं आणलं तर ते सगळ्यांना द्यायला लागला आणि परत, बघा नाही. तर असं स्मार्ट वर्क, मॉडर्न टेक्नॉलॉजी आहेत ना, पीडीएफ मिळते, व्हिडिओ मिळतोय, काय लिहायची गरज आहे. घरात निवांत लिहा ना, फुरसत ना, एकदम कलर बिलर पेन वापरून लिहायचे. मग बघा, सेंडिंग एंड आणि ट्रान्समिशन लाईन आहे. सेंडिंग एंड आणि रिसिव्हिंग एंड अशा दोन गोष्टी येतात. मग सेंडिंग एंडचे पॅरामीटर्स काय आहेत? सेंडिंग एंडचे पॅरामीटर्स काय आहेत? एक बघा, व्हीएस सेंडिंग एंड व्होल्टेज, आयएस करंट, सेंडिंग एंड पॉवर आणि सेंडिंग एंड रिएक्टिव्ह पॉवर. तसेच व्हीआर, आयआर, पीआर आणि क्यूआर, रिसिव्हिंग एंड
पॅरामीटर्स, व्होल्टेज, करंट, ऍक्टिव्ह पॉवर आणि रिएक्टिव्ह पॉवर. ओके, तर हे झाले 4. मग याच्यात बघा इफिशियन्सी, आपण काय बघायला लागलो मेन म्हणजे इफिशियन्सी. इफिशियन्सी कशी कॅल्क्युलेट करतो आपण? रिसिव्हिंग एंड पॉवर. ओके, म्हणजे आउटपुट डिवायडेड बाय आउटपुट प्लस लॉसेस. ओके, आउटपुट डिवायडेड बाय आउटपुट प्लस लॉसेस. काय आलं? पर्सेंटेज इफिशियन्सी. ठीक आहे, पर्सेंटेज इफिशियन्सी. आणि ट्रान्समिशन लाईन मध्ये फक्त कॉपर लॉस होतोय, बाकीचे कुठले लॉसेस नाही येतात. आणि इफिशियन्सीचा आपण लय लोड घेत नाही. मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं, ट्रान्समिशन लाईनच्या इफिशियन्सी बद्दल लय आपण टेन्शन घेत नाही. का? कारण रेजिस्टन्स एकदम कमी असतोय ट्रान्समिशन लाईनचा, आणि त्यामुळे जी इफिशियन्सी येते, पर्सेंटेज इफिशियन्सी, ती येते अराउंड 95% टू 99%. 95 to 99% पर्यंत येते. ओके, त्यामुळे याचा लई लोड घेत नाही आपण इफिशियन्सीवर लई लक्ष देत नाही. मग म्हणजे ते कन्सिडरच करत नाही आपण. कोण असं विचारत पण नाही ट्रान्समिशन लाईनची इफिशियन्सी किती, हे काय त्याला अर्थ, काय लॉसेसच नाही आहेत, काय अर्थच नाही. मग पुढचा पॉइंट येतो व्होल्टेज रेग्युलेशन. व्होल्टेज रेग्युलेशन, ठीक आहे. व्होल्टेज रेग्युलेशन काय फॉर्म्युला आहे बघा, VR0 मायनस VR डिवायडेड बाय, किंवा असं जर म्हटलं आपण, हे दिस इज ऑल्सो रेग्युलेशन. ओके, आणि पर युनिट मधलं रेग्युलेशन काढायचं असेल तर इथं फक्त VR लिहायचं. हे पण रेग्युलेशनच आहे. आणि इफिशियन्सी म्हणजे पर्सेंटेज मध्ये काढायचं असेल तर इंटू 100. ओके, आता बघा रेग्युलेशनचे पण तुम्हाला 2 टाइप सांगितले ना, आठवतात काय? डाऊन रेग्युलेशन आणि अप रेग्युलेशन. ठीक आहे, हे कुठलं रेग्युलेशन आहे? विसरला एवढं? अभ्यास कमी व्हायला लागलाय. डाऊन रेग्युलेशन आहे का अप रेग्युलेशन आहे? जर इथं VR0 न जर डिवाइड केलं असतं, VR0 म्हणजे रिसिव्हिंग एंड नो लोड व्होल्टेज, नो लोड रिसिव्हिंग एंड व्होल्टेज. VR0 नो लोड रिसिव्हिंग एंड व्होल्टेज, आणि VR फुल लोड रिसिव्हिंग एंड व्होल्टेज. ओके, जर मी VR ने डिवाइड केलं तर दिस इज अप रेग्युलेशन, आणि VR0 ने डिवाइड केलं दिस इज डाऊन रेग्युलेशन. ट्रान्समिशन लाईनच्या बाबतीत आपण अप रेग्युलेशनच कन्सिडर करतो. ठीक आहे, सिंक्रोनस जनरेटरच्या बाबतीत आपण डाऊन रेग्युलेशन कन्सिडर करतो. ठीक आहे, ओके. बाकी ठिकाणी सगळीकडे अपच आहे. ओके, मग बघा पुढचा पॉइंट. आता व्होल्टेज रेग्युलेशन, हे असं व्होल्टेज रेग्युलेशन कॅल्क्युलेट करतो ट्रान्समिशन लाईन. यामध्ये आता एक पॉइंट तुम्हाला सांगितलं होतं, काय बघा, ज्यावेळी लाईट लोडिंग कंडिशन असते, लाईट लोडिंग किंवा नो लोडिंग कंडिशन असते. ठीक आहे, त्यावेळी ठीक आहे, तो पॉइंट पुढे येईल, आता नको डिस्कस करायला. फेरांडी इफेक्ट सांगायचं तुम्हाला.
पण ते पुढे येईल, पुढं डेडिकेटेड त्याला वेळ देऊ, असं गडबडीत सांगायला नको. इथपर्यंत कळालं? हा. आता बघा त्याच्या पुढचा पॉइंट आहे क्लासिफिकेशन ऑफ ट्रान्समिशन लाईन. क्लासिफिकेशन, ओके. क्लासिफिकेशन नेक्स्ट पेज वर घेऊ. काय क्लासिफिकेशन ऑफ ट्रान्समिशन लाईन. क्लासिफिकेशन ऑफ ट्रान्समिशन लाईन. तर ट्रान्समिशन लाईनचं क्लासिफिकेशन 3 प्रकारे क्लासिफिकेशन आहे त्याचं. हा, शॉर्ट, मीडियम, लॉंग. शॉर्ट ट्रान्समिशन लाईन, मीडियम ट्रान्समिशन लाईन आणि लॉंग ट्रान्समिशन लाईन. ओके. आता थोडस हे सांगताय काय त्याचे कशा पद्धतीने क्लासिफिकेशन होते. गुड. डिस्टन्स किलोमीटर मध्ये, एक नंबर. अजून पॅरामीटर्स मध्ये, ओके. व्होल्टेज मध्ये, गुड. आणि थ्रेशोल्ड माहित आहेत त्याचे, एनी आयडिया? सांगणार आहे मी, पण जस्ट विचारलं. ठीक आहे, बघा लक्ष द्या. शॉर्ट ट्रान्समिशन लाईन, आता ह्याचं क्लासिफिकेशन काय काय सांगितलं तुम्ही. एक बेस्ड ऑन व्होल्टेज एक होते, त्याच्या आधी लेंथ बेस्ड ऑन लेंथ, ठीक आहे. त्यानंतर व्होल्टेज. आता लेंथ बघा, शॉर्ट ट्रान्समिशन लाईन लेस दॅन 80 किलोमीटर, लेंथ लेस दॅन 80 किलोमीटर, या सगळ्या शॉर्ट ट्रान्समिशन लाईन आहे. ओके. 80 टू 200 किंवा 240. आता ह्यामध्ये जरासं कॉन्ट्राडिक्टरी आहे. काय काय पुस्तकांमध्ये 180 लिहिलंय, काय काय मध्ये 160 लिहिलंय, काय काय मध्ये 240 लिहिलंय. ठीक आहे, तर 240 घ्या. आता रिसेंट जे क्वेश्चन फ्रेम व्हायला ना, जे विचारलं जाते, जे डिस्कशन व्हायला ते 240 ला धरून व्हायला लागले. ओके. तर 80 ते 240 मध्ये जर आलं तर ती काय मीडियम ट्रान्समिशन लाईन, आणि ग्रेटर दॅन 240 किलोमीटर ही लॉंग ट्रान्समिशन लाईन आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा व्होल्टेज. व्होल्टेज वर जर क्लासिफिकेशन केलं आपण, व्होल्टेज बेस्ड ऑन व्होल्टेज, तर लेस दॅन 20 केव्ही, लेस दॅन 20 केव्ही शॉर्ट साठी, 20 टू 100 केव्ही मीडियम साठी, आणि ग्रेटर दॅन 100 केव्ही लॉंग साठी, ग्रेटर दॅन 100 केव्ही लॉंग साठी. ठीक आहे, समजलं? हे बेस्ड ऑन व्होल्टेज. त्यानंतर अजून तुम्ही काय म्हटलं, पॅरामीटर्स. गुड. पॅरामीटर्स वर पण आहे क्लासिफिकेशन त्याचं. शॉर्ट ट्रान्समिशन लाईन मध्ये, हा सांगा सांगा. येस, गुड. काय असतो इथं फक्त आर अँड एल, कॅपॅसिटन्स निग्लिजिबल असतो. ठीक आहे, पण त्याला आपण काय म्हणतोय बघा, टेक्निकल भाषेत त्याला आपण म्हणतो चार्जिंग करंट कन्सिडर करत नाही. चार्जिंग करंट इज निग्लेक्टेड किंवा नॉट अप्रिशिएबल. त्याचा विचार करण्यापर्यंत चार्जिंग करंट नसतोय शॉर्ट ट्रान्समिशन लाईन साठी, फार कमी असतोय त्याचा. ठीक आहे, 2 एम्पियर, 1 एम्पियर. जर त्याचा फुल लोड करंट 800 एम्पियर, 600 एम्पियर जर असेल तर 1 एम्पियर, 2 एम्पियर या लेवलला त्याचा चार्जिंग करंट येतो. एवढा कमी असतो चार्जिंग करंट.
लक्षात आलं? म्हणून कॅपॅसिटन्स निग्लेक्ट करतो आपण, कॅपॅसिटन्सचा विचार नाही करत तिथे. इथं मीडियम ट्रान्समिशन लाईन मध्ये यस, चार्जिंग करंट ऍप्रिशिएबल असतो, चार्जिंग करंट ऍप्रिशिएबल असतो, त्यामुळे तिथं कॅपॅसिटन्स कन्सिडर करतोय. आणि याच्यामध्ये चारही पॅरामीटर्स कन्सिडर करतो आपण, बट दे आर नॉट लंप्ड, दे आर डिस्ट्रीब्युटेड पॅरामीटर्स. म्हणजे डिस्ट्रीब्युटेड पॅरामीटर्सच्या फॉर्म मध्ये कन्सिडर करतोय. याच्यात कसं असते, याच्यात आपल्याला लंप करता येतात पॅरामीटर्स. सांगतो तुम्हाला ते पण काय आहेत. ओके, लंप करता येतात पॅरामीटर्स म्हणजे समजा एखादी ट्रान्समिशन लाईन आहे, पूर्ण असे एवढी ट्रान्समिशन लाईन आहे, तर या ट्रान्समिशन लाईनचा रेझिस्टन्स मी असं मध्ये कुठं तर दाखवू शकते. म्हणजे एंटायर लाईनचा रेझिस्टन्स, टोटल लाईनचा रेझिस्टन्स मी कुठेतरी मध्ये दाखवलाय. आता मध्ये दाखवल्यावर तुम्ही इथंच कन्सिडर करणार ना, इथं काय म्हणणार, रेझिस्टन्स 0. इथं काय म्हणणार, 0. या पार्टला फक्त मध्येच कन्सिडर केलाय. दॅट इज लंप नेटवर्क किंवा लंप्ड पॅरामीटर्स. ठीक आहे. जर ट्रान्समिशन लाईन लहान असेल, लेंथ लहान असेल, म्हणजे मीडियमच्या आत 240 किलोमीटरच्या आत जर असेल, तर आपल्याला ते पॅरामीटर्स लंप करता येतात. आणि त्यानं जर ट्रान्समिशन लाईनचं अनालिसिस केलं तर ते चुकत नाही. अप्रोचेस टू ॲक्युरेट अनालिसिस, नॉट एक्झॅक्ट अनालिसिस होत नाही, ॲक्युरेट होत नाही एकदम, पण नियर अबाउट थोडस मार्जिन ऑफ एरर येत होतात, आणि तरी पण अनालिसिस करू शकतो. आणि एकदम हायेस्ट ॲक्युरेसी पाहिजे असेल तर तुम्हाला मग ह्या डिस्ट्रीब्युटेड पॅरामीटर्स मध्ये जायला लागते. हे काय असते, डिस्ट्रीब्युटेड पॅरामीटर्स. आणि हे लंप आहे, हे पण लंप. डिस्ट्रीब्युटेड पॅरामीटर्स म्हणजे थ्रू आउट लेंथ ते डिस्ट्रीब्युट झालेले असतात, थ्रू आउट लेंथ. ओके, त्याला आपल्याला लंप करता येत नाही कुठेतरी एका स्पेसिफिक जागी असं. ओके, ते लॉंग ट्रान्समिशन लाईनच्या बाबतीत आपण म्हणतो. बघा आता शॉर्ट ट्रान्समिशन लाईन आणि लॉंग ट्रान्समिशन लाईन याच्या बाबतीत लय असं काही क्लासिफिकेशन केलं नाही. जे आपलं मेजर क्लासिफिकेशन आहे ना स्टडी, तो इथं मीडियम ट्रान्समिशन लाईनच्या बाबतीत येतोय. ठीक आहे, मग मीडियम ट्रान्समिशन लाईनचं फर्दर क्लासिफिकेशन केलंय परत 4 मध्ये. ठीक आहे, सेंडिंग एंड, सेंडिंग एंड कॅपॅसिटर मॉडेल, तसंच रिसिव्हिंग एंड कॅपॅसिटर मॉडेल. ओके, टी मॉडेल आणि पाय मॉडेल. टी मॉडेल आणि पाय मॉडेल. आता सेंडिंग एंड कॅपॅसिटर मॉडेल म्हणजे काय असतं, कॅपॅसिटर सगळा सेंडिंग एंड साइडला कन्सिडर केलाय. त्याचा अर्थ काय की लाईनचं चार्जिंग करंट तिथं कन्सिडर केलेलाच नाही, काय सुद्धा लाईनचं चार्जिंग करंटच फ्लो होत नाही असं म्हटलं, आणि सगळा कॅपॅसिटन्स सेंडिंग एंडला कन्सिडर केलाय. म्हणजे बघा, मीडियम ट्रान्समिशन लाईन काय केलं, सेंडिंग एंड कॅपॅसिटर मॉडेल, त्यानंतर रिसिव्हिंग एंड ओके टी
आणि मॉडेल. सेंडिंग एंड म्हणजे बघा ह्याच्यात काय केलंय, हा कॅपॅसिटर इथंच कन्सिडर केला असं. रिसिव्हिंग एंडला कॅपॅसिटर कन्सिडर केला. टी मध्ये मध्ये कॅपॅसिटर कन्सिडर केला आणि पाय मध्ये काय केलंय, कॅपॅसिटर दोन्ही साईडला निम्म निम्म कन्सिडर केलाय. ठीक आहे, C/2 C/2 सी सी सी. आता ह्याचा अर्थ काय, ह्याचा या गोष्टीचा जो चार्जिंग करंट आहे ना, बघा ज्यावेळी हे मॉडेल कन्सिडर करतोय तर त्याला एक अप्रॉक्सिमेशनची नोट असते, म्हणजे काय आपण कन्सिडर करून हे नेटवर्क घेतोय. ठीक आहे, तर कॅपॅसिटर इथं कन्सिडर केला तर चार्जिंग करंट फ्रॉम सेंडिंग एंड टू रिसिव्हिंग एंड इज झिरो. चार्जिंग करंट फ्लो कन्सिडर काय केला, झिरो, नो चार्जिंग करंट. आता बघा मीडियम ट्रान्समिशन लाईनच्या बाबतीत चार्जिंग करंट येतोय, पण तरी तुम्ही घेत नाही का, कारण मी हे मॉडेल कन्सिडर केले. तर माझं जे अनालिसिस आहे, फर्दर अनालिसिस, ते ऍक्युरेट येते. ओके, ह्याच्यात काय केलं, चार्जिंग करंट विल फ्लो फ्रॉम सेंडिंग एंड टू रिसिव्हिंग एंड. ओके, मीन्स एंटायर लेंथ चार्जिंग करंट फ्लो होते, हे कन्सिडर केलं तुम्ही. इथं चार्जिंग करंट फक्त हाफ पर्यंत, निम्म्या लेंथ पर्यंत फ्लो होतोय असं कन्सिडर केलं. ओके, चार्जिंग करंट विल फ्लो अप टू मिडल ऑफ द ट्रान्समिशन लाईन. ओके, आणि इथं काय कन्सिडर केलं, चार्जिंग करंट आता फक्त बघा निम्मा चार्जिंग करंट, हाफ ऑफ चार्जिंग करंट विल फ्लो फ्रॉम सेंडिंग एंड टू रिसिव्हिंग एंड. यातला फरक कळाला का दोन्हीतला. इथं काय म्हणलं तुम्ही, हे बघा इथं काय म्हणलं, चार्जिंग करंट फ्लो होणार जिथं कॅपॅसिटर आहे ना तिथपर्यंत चार्जिंग करंट फ्लो होणार, इथं होणारच नाही कारण स्टार्टिंगलाच आहे. इथं शेवटपर्यंत होणार फ्लो, इथं निम्म्यापर्यंत होणार फ्लो, इथं नाही नाही, निम्मा करंट फ्लो होणार फक्त. हा, जर समजा चार्जिंग करंट कन्सिडरेशन आहे, हे अप्रॉक्सिमेशन आपण म्हणतो ना एखादं मॅथमॅटिकल सोल्युशन करताना, लेट ऍझ्युम, तसं जे ऍझ्युम करायला लागते. समजा 10 अँपियर चार्जिंग करंट असेल तर फक्त काय म्हणायचं, 5 अँपियर चार्जिंग करंट विल फ्लो फ्रॉम सेंडिंग एंड टू रिसिव्हिंग एंड. ठीक आहे, लक्षात आलं. 5 अँपियर चार्जिंग करंट विल फ्लो फ्रॉम सेंडिंग एंड टू रिसिव्हिंग एंड. जर 10 अँपियर इथं असेल तर काय म्हणणार मी, 10 अँपियर विल फ्लो अप टू मिडल ऑफ द ट्रान्समिशन लाईन. फक्त मध्येपर्यंत फ्लो होणार, 10 अँपियर फ्लो होणार खरं, पण मध्येपर्यंत फ्लो होणार. इथं 10 अँपियर पूर्ण सेंडिंग एंड टू रिसिव्हिंग एंड फ्लो होणार, इथं नाहीच. हा, लक्षात घ्या, हे असे पॉइंट आहेत. ओके, मग याच्या पुढं आता पुढचा पॉइंट आहे आपलं एबीसीडी पॅरामीटर्स किंवा जनरलाइज सर्किट कॉन्स्टंट. ट्रान्समिशन लाईनचे एबीसीडी पॅरामीटर्स किंवा जनरलाइज्ड लाईन कॉन्स्टंट. ओके, जनरलाइज्ड लाईन कॉन्स्टंट्स, आता ते बघूया आपण. आता बघा ट्रान्समिशन लाईन ना, हे 2 पोर्ट नेटवर्क न दाखवणं हे फार सोपं पडतंय अनालिसिसला, फार इझी आहे आणि इफेक्टिव्ह आपण त्याच्यातनं सोल्युशन काढू शकतोय, त्याचं डिस्कशन इफेक्टिव्ह करू शकतोय. ठीक आहे, म्हणून ट्रान्समिशन लाईन 2 पोर्ट नेटवर्क मध्ये मॉडेल करते. बेस्ट 2 पोर्ट नेटवर्क जर तुम्हाला विचारलं, सांगा प्रॅक्टिकल एक्झाम्पल सांगा म्हटलं तुम्हाला, तुम्हाला इंटरव्ह्यूला गेला, प्रॅक्टिकल एक्झाम्पल सांगा 2 पोर्ट नेटवर्कचे, तर कोणते कोणते सांगणार, एक ट्रान्सफॉर्मर आणि ट्रान्समिशन लाईन. ठीक आहे, ट्रान्सफॉर्मर आणि ट्रान्समिशन लाईन. मग बघा ओके, आता इथं हे काय असणार आहे,
VS IS ABCD आणि IR VR. ठीक आहे. आता मी हे जे दाखवलंय ते इन्स्टंटेनियस डायरेक्शन दाखवलंय बरं का. DC नाही ते AC आपण लक्षात घ्या, म्हणजे कन्सिडर करायला लागेल. जे डायरेक्शन दाखवले ती इन्स्टंटेनियस डायरेक्शन दाखवले. ओके, मग बघा, सेंडिंग एंड व्होल्टेज, सेंडिंग एंड करंट, रिसिव्हिंग एंड व्होल्टेज, रिसिव्हिंग एंड करंट. मग इथं मी म्हणतो सेंडिंग एंड आणि रिसिव्हिंग एंड. ओके, हे असे. काय लिहितो आपण बघा, VS इज इक्वल टू AVR प्लस BIR आणि IS इज इक्वल टू CVR प्लस DIR. हे जे ABCD पॅरामीटर्स आहेत. ओके, आता ह्याचं फर्दर अनालिसिस आपल्याला करायला लागते ह्याचं, तर केलेलं आहे आपण ऑलरेडी, तरी पण बघा आपण परत बघू. VS इज इक्वल टू AVR प्लस BIR आणि IS इज इक्वल टू CVR प्लस DIR. आता ट्रान्समिशन लाईनच्या बाबतीत काय काय कंडिशन्स असतात बघा. एक नो लोड कंडिशन आणि एक फुल लोड कंडिशन. ठीक आहे, नो लोड आणि फुल लोड. म्हणजे फुल लोड कंडिशन असते ते आपण शॉर्ट सर्किट कंडिशन सारखी अनालाइज करायची. लक्षात आलं. पहिली कंडिशन मग अनालाइज करूया आपण, नो लोड कंडिशन. नो लोड कंडिशन, नो लोड कंडिशनला काय असतं, IR इज इक्वल टू 0. नो लोड कंडिशनला काय असतं, IR इज इक्वल टू 0. मग IR जर 0 झाला तर त्यावेळी बघा काय ना, VS इज इक्वल टू AVR. आता VR ला काय म्हणणार मी, VR0, म्हणजे नो लोड रिसिव्हिंग एंड व्होल्टेज. हे काय झालं, नो लोड रिसिव्हिंग एंड व्होल्टेज. नो लोड रिसिव्हिंग एंड व्होल्टेज. मग A डिफाइन केला मी. A काय आला बघा, A इज इक्वल टू VS बाय VR0. VS बाय VR0. ओके, आता हे जी नाव आहेत फार इंटरेस्टिंग नाव आहेत बघा. VS म्हणजे सेंडिंग एंड व्होल्टेज आहे ना, आणि VR म्हणजे रिसिव्हिंग एंड व्होल्टेज आहे, बरोबर. एक गोष्ट माहिती आहे की तुम्हाला, हे बघा, जर अशी सिस्टम असेल, समजा अशी सिस्टम आहे, VR आणि VS असं जर लिहिलं मी, आणि VR बाय VS असं जर लिहिलं, आणि याची व्हॅल्यू A लिहिली, किंवा आता A तिथं आलाय, A लिहायला नको, काय म्हणूया आपण X लिहिली, तर हे काय असते, आउटपुट बाय इनपुट. आणि सेम जर क्वांटिटी असतील, तर सेम जर पॅरामीटर्स असतील, व्होल्टेज किंवा करंट किंवा जे काय असेल, सेम पॅरामीटर्स असेल आणि त्याचा जर रेशो घेतला आपण, तर ते काय असते, गेन. बरोबर, तो काय असते, गेन. मग आउटपुट बाय इनपुट केलं तर त्याला म्हणणार मी गेन. ओके, इथं काय बघा, इनपुट बाय आउटपुट आहे, म्हणून याला काय म्हणणार मी, रिव्हर्स व्होल्टेज गेन. कळालं का, रिव्हर्स व्होल्टेज गेन अशी नावं पडते. हे कळालं तुम्हाला. हा, आता ही नावं लक्षात ठेवायची. तर ए म्हणजे काय येणार बघा, रिव्हर्स व्होल्टेज गेन ऍट नो लोड कंडिशन. रिव्हर्स A is reverse voltage gain at no load condition. कळालं. A, तर A बद्दल तुम्हाला विचारतात, नो लोड कंडिशन किंवा पुस्तकात काय म्हणले, ओपन सर्किट कंडिशन.
दोन्हीचा अर्थ एकच, नो लोड किंवा ओपन सर्किट कंडिशन. ए डिफाईन झाला. तसंच आता बघा आणि कोण डिफाईन होतोय तिथं? यस, सी डिफाईन होतो. सेकंड बघा, आय एस इज इक्वल टू सी व्ही आर झिरो म्हणणार मी आता. व्ही आर झिरो. सी म्हणजे कोण आला? आय एस अपॉन व्ही आर झिरो. आता आय बाय व्ही काय असते? करेक्ट, ऍडमिटन्स. आय बाय व्ही म्हणजे काय असते? ऍडमिटन्स. आता बघा हा कुठला आलाय? आपण आउटपुट झिरो कराल म्हणजे आउटपुट कमी केले आणि इनपुट साइडचा आलाय. ठीक आहे, इनपुट साइडचा आला ना ऍडमिटन्स. मग हे इनपुट साइडचा ऍडमिटन्स आला तर आपण त्याला काय म्हणतो? ट्रान्सफर ऍडमिटन्स. त्याला काय म्हणतोय? मग ए ला सॉरी सी ला ट्रान्सफर ऍडमिटन्स. सी इज इक्वल टू ट्रान्सफर ऍडमिटन्स ऍट नो लोड कंडिशन. नो लोड कंडिशन किंवा ओपन सर्किट कंडिशन. ओके. हा, तसं आता पुढं तुम्ही काय म्हणणार? सेकंड केस त्यातली. ओके, काय म्हणणार? व्ही आर इज इक्वल टू झिरो म्हणजे ह्याला काय म्हणणार मी? शॉर्ट सर्किट कंडिशन. आता इथे शॉर्ट सर्किट कंडिशन म्हटलंय, पण बघा शॉर्ट सर्किट म्हणजे काय की फुल करंट फ्लो होणार आहे सर्किट मधून. मग त्यावेळी जे पॅरामीटर्स येणार ना ते तुम्ही थोडस फुल लोड कंडिशन सारखं तुम्ही विचार करू शकता. म्हणजे हे कशासाठी काढा लावलंय आपण पहिला ते कन्सिडर करा, म्हणजे लक्षात घ्या. ट्रान्समिशन लाईन मध्ये दोन कंडिशन येणार आहेत. एक कुठली? नो लोड कंडिशन आणि दुसरी शॉर्ट सर्किट कंडिशन किंवा फुल लोड कंडिशन. आता जर तुम्ही एक्स्ट्रीम शॉर्ट सर्किट कंडिशनचा स्टडी केला म्हणजे ट्रान्समिशन लाईन तुटली आणि ग्राउंडला टेकली त्यावेळेचा जर स्टडी केला तर तुम्हाला मधली स्टेबिलिटी काय इझीच आहे अनालाइज करायला. एक्स्ट्रीम पॉइंटचा स्टडी केला तर मध्ये स्टडी करणं त्याचा सोपंच आहे. ओके, तसा अप्रोच असतो इथे. म्हणून हे दोन एक्स्ट्रीम पॉइंट्स आपल्याला स्टडी करायचे असतात, एक नो लोड आणि फुल लोड. मग बघा शॉर्ट सर्किट कंडिशन घेतली, मग काय लिहिणार मी? व्ही आर जर झिरो असेल तर व्ही एस इज इक्वल टू बी आय आर. आता आय आर ला मी काय म्हणणार? आय आर जो येणार आहे तो आय आर एस सी येणार. आय आर एस सी. ठीक आहे, मग बघा बी इज इक्वल टू व्ही एस अपॉन आय आर एस सी. आता येस काय आला? हा इम्पिडन्स. पण बघा कुठला आला? व्ही एस आहे ना, इनपुट व्होल्टेज आहे, इनपुट व्होल्टेज आहे. मग ह्याला काय म्हणणार मी? स्टील इट इज कॉल्ड एज ट्रान्सफर इम्पिडन्स अंडर शॉर्ट सर्किट कंडिशन. याला काय म्हणणार? बी म्हणजे ट्रान्सफर इम्पिडन्स अंडर शॉर्ट सर्किट कंडिशन. बी म्हणजे काय आला? ट्रान्सफर इम्पिडन्स अंडर शॉर्ट सर्किट कंडिशन. ओके, आता त्यानंतर पुढं आणि कुठला आला बघा त्यात? डी. डी काढायचं आहे आपल्याला. आय एस अपॉन यस आय एस इज इक्वल टू डी आय आर. हा काय असणार? आय आर एस सी. आणि डी म्हणजे काय येणार? आय एस अपॉन आय आर एस सी. आता हा पण काय झाला बघा? गेनच झाला. पण कुठला गेन आहे? हा करंट गेन आहे. मागचा कोणता होता? हा व्होल्टेज गेन होता. बघा रिव्हर्स व्होल्टेज गेन होता. आता हा काय झाला? आय एस. जर आउटपुट करंट आपण इनपुट करंट असता तर तो गेन झाला असता. हा इनपुट करंट बाय आउटपुट करंट आहे ना, म्हणजे रिव्हर्स करंट गेन झाला. रिव्हर्स करंट गेन
इन शॉर्ट सर्किट कंडिशन. ओके, रिव्हर्स करंट गेन इन शॉर्ट सर्किट कंडिशन. आता बघा ह्यातनं दोन एक पॉइंट महत्वाचे आहेत बघा. हा ठीक आहे. ए, आता समजा मी ए आणि सी जर डिवाइड केला, याला आपण काय म्हणूया, समजा दिस इज 1, याला 1 म्हणूया आणि याला 2 म्हणूया या कंडिशनला. ठीक आहे. हे 1, हे 2, हे 3 आणि हे 4. जर समजा मी आता 1 आणि 2 जर डिवाइड केलं, बघा काय ते 1 ए VS बाय VR0, A इज इक्वल टू VS बाय VR0 डिवाइडेड बाय C काय आला, IS अपॉन VR0, IS अपॉन VR0. आता हे कट झालं ना, काय आलं बघा, A बाय C इज इक्वल टू VS अपॉन IS. हा काय आला, कुठला इनपुट साइडचे पॅरामीटर्स आहेत, नाही नाही नाही, VS आणि IS आहे ना. ट्रान्सफर कसं होईल, पॅरामीटर दोन्ही सेम आहेत. ट्रान्सफर कधी होतोय बघा, किंवा हे ट्रान्सफर हा शब्द कुठनं आलाय, हे बघा ट्रान्सफर हा शब्द कुठनं आलाय, इनपुट साइड सेंडिंग एंड साइड व्होल्टेज आहे आणि रिसिव्हिंग एंड साइड करंट आहे, तर ट्रान्सफर हा शब्द येतो. सेम आहे दोन्ही. मग इथं काय येणार, हा इनपुट इम्पिडन्स. ओके, किंवा सेंडिंग एंड साइड असं म्हणू. मग काय आला बघा, हा A बाय C इज इक्वल टू VS बाय IS. याला आपण काय म्हणतो, ZS. कंडिशन कोणती घेतली होती आपण, ओपन सर्किट ना. सेंडिंग एंड साइड इम्पिडन्स. ओके, किंवा ह्याला तुम्ही इनपुट साइड इम्पिडन्स म्हणू शकता अंडर ओपन सर्किट कंडिशन, अंडर ओपन सर्किट कंडिशन. ठीक आहे. मग हे झालं. त्यानंतर बघा पुढचा पॉइंट त्यातला, हा आता 3 आणि 4 डिवाइड करायचं. 3 आणि 4, 3 डिवाइडेड बाय 4. काय आहे त्याचा आन्सर बघा, B डिवाइडेड बाय D, B डिवाइडेड बाय D. आता B काय आलाय, VS बाय IRSC, VS बाय IRSC. ओके, डिवाइडेड बाय IS अपॉन IRSC, IRSC IRSC कॅन्सल. आता इथं पण काय आला, VS अपॉन IS झाला. हा कोणता आहे खरं, हा काय आला, ZS झाला, बट अंडर शॉर्ट सर्किट कंडिशन आला. म्हणजेच हा काय आला, ZIS आला, अंडर शॉर्ट सर्किट कंडिशन आला. ओके, ठीक आहे. कळालं इथपर्यंत हे. हा आता बघा, हे जो ओपन सर्किट इम्पिडन्स आणि शॉर्ट सर्किट इम्पिडन्स आला, याला पण हा ओपन सर्किट आणि शॉर्ट सर्किट इम्पिडन्स आला बघा, A बाय C इज इक्वल टू ZOC. ओके, आणि B बाय D म्हणजे ZSC.
या दोन्ही इम्पिडन्सचा जॉमेट्रिक मीन म्हणजे कोण असतोय? कॅरेक्टरिस्टिक इम्पिडन्स ZC. ठीक आहे, ZC इज इक्वल टू जॉमेट्रिक मीन म्हणजे ZSC इंटू ZOC. कॅरेक्टरिस्टिक इम्पिडन्स. लक्षात आलं? फार महत्वाचा असतो कॅरेक्टरिस्टिक इम्पिडन्स. मग बघा, जर हे लिहिलं आपण, हे असं लिहिलं A/C इंटू B/D, हा काय झाला? ZC. हा काय झाला? ZC. ठीक आहे, AB/CD. ओके. आता बघा, अजून एक पॉइंट बघितला आपण. कोणता? जर ट्रान्समिशन लाईन सिमेट्रिकल असेल, आणि ट्रान्समिशन लाईन सिमेट्रिकल असते ना, बरोबर, मध्ये जर रेष धरली, आपण रेष मारली, तर त्याची मिरर इमेज दोन्ही सेम असते. ओके, जर एक्झॅक्ट तर त्याला आपण म्हणतो सिमेट्रिकल. ॲज वी नो दॅट ट्रान्समिशन लाईन इज सिमेट्रिकल. आणि सिमेट्रिकल साठी काय बघितलं होतं आपण? A इज इक्वल टू D. सो ZC इज इक्वल टू अंडर रूट B/C. ZC इज इक्वल टू अंडर रूट B/C. लक्षात आलं? तर फॉर सिमेट्रिकल ट्रान्समिशन लाईन हे ZC चे इक्वेशन येते. ह्याच्यावर इतक्या वेळेला क्वेश्चन विचारलेत की त्याचा काय नेम नाही. या पॉइंटवर कॅरेक्टरिस्टिक इम्पिडन्स विचारलाय. ह्याच्यावर इंटरेस्टिंगली ट्रान्सको जेन्कोच्या पेपरला, कोणत्या तर पेपरला एक क्वेश्चन आला होता. ठीक आहे, डिस्कॉमच्या एका पेपरला आला होता. सेंट्रल गव्हर्नमेंटच्या ऑलमोस्ट सगळ्या पेपरला, म्हणजे कधी ना कधी, तर सगळ्या म्हणजे कधी ना कोणत्या तरी वर्षी हा क्वेश्चन विचारलेला आहे. फार इम्पॉर्टंट कन्सेप्ट ही. एक तर क्वेश्चन तुम्हाला ह्याच्यावर विचारणार, ह्याच्यावर विचारणार. आता सिमेट्रिकल साठी आपण कंडिशन बघितली. रेसिप्रोकल साठी पण इथे लिहून ठेवा काय असतील. रेसिप्रोकल साठी AD - BC इज इक्वल टू 1. त्यानिमित्ताने ते पण लक्षात ठेवा. AD - BC इज इक्वल टू फॉर रेसिप्रोकल, ट्रान्समिशन लाईन. ओके, सी मॉडेल पण सिमेट्रिकल असते ट्रान्समिशन. कुठलं? जे आपण मगाशी मॉडेल बघितले. हा, पहिले दोन नाही सिमेट्रिकल. येस. ओके, ते त्याचे आपण ABCD पॅरामीटर्स काढू ना, त्यावेळी तुम्हाला लक्षात येईल. आणि मध्ये आरसा मध्ये जर आपण मिरर लावला तर सेम येत पण नाही ना, येत नाही. दोन्ही साइड सेम कुठे आहेत? नाही, सिमेट्रिकल नाही. हे जस्ट प्रॅक्टिकली आपण असं बघितलं असं सांगू शकतोय, पण त्याचं अनालिसिस पण आहे. अनालिसिस केल्यावर तर प्रूव्ह होतंयच ते, त्यावेळी आणि बघू. ओके, इथपर्यंत कळालं का सांगा? हा, काय शंका इथपर्यंत? नाही. ओके, ह्याच्यावर फार क्वेश्चन विचारले गेले, बरं, म्हणजे लक्षात ठेवायचं हे तुम्हाला. हे ठीक आहे. आणि कसं झालंय, काय काय बघा कसे असतात, जे एक्झामिनर असतात ना, एक्झामिनरला माहित असते ही एक कन्सेप्ट सारखी रिपीट व्हायला लागले.
पण तुमचं नॉलेज जर टेस्ट करायचं असलं ना, ते त्यांच्याकडे ऑप्शन नसते दुसरं काय. म्हणजे एखादा किती मुरलेला आहे अभ्यासामध्ये, किती व्यवस्थित त्याचा एक स्टेप बाय स्टेप सिक्वेन्शियल मॅनर मध्ये डीप स्टडी आहे, हे चेक करायला अशा पद्धतीचे क्वेश्चन विचारले जातात झेडसी बद्दल. ठीक आहे. आणि जी लोक, जे एक्झामिनर थोडस वेगळ्या पद्धतीचे क्वेश्चन विचारायचा प्रयत्न करतात ना, तर ती ह्याच्यावर पण क्वेश्चन विचारायला लागले. बघा, व्हॉट इज मीन बाय डी, व्हॉट इज मीन बाय ए, ओके, बी. ते पण लक्षात ठेवा, ते पण तुम्हाला. ए म्हणजे रिव्हर्स व्होल्टेज गेन, ट्रान्सफर ऍडमिटन्स, इम्पिडन्स, ट्रान्सफर इम्पिडन्स अंडर शॉर्ट सर्किट कंडिशन. ओके, या गोष्टी. ओके, पुढे जाऊया. हा, शॉर्ट ट्रान्समिशन लाईन. शॉर्ट ट्रान्समिशन लाईन. आता शॉर्ट ट्रान्समिशन लाईन म्हणजे सिंपल, ठीक आहे, आर आणि एल च्या फॉर्म मध्येच दाखवलेलं आहे. ठीक आहे, व्हीएस, आय एस, व्ही आर, आय आर. हा काय, आर प्लस जे ओमेगा एल, आर प्लस जे ओमेगा एल, बरोबर. यालाच काय म्हणलं आपण, झेड. यालाच काय म्हणलं, झेड. ओके. बघा, जर समजा आता मी म्हणजे हे जे इक्वेशन्स तयार करायचे आपल्याला, ओके, इक्वेशन्स तयार करू. समजा इथे मी केव्हीएल अप्लाय केला, केव्हीएल अप्लाय केला, ठीक आहे. काय लिहिणार मी, व्हीएस किंवा बघा, इथं प्लस आहे, इथं मायनस आहे, इथं प्लस आहे, इथं मायनस आहे. केव्हीएल अप्लाय करा, मायनस व्हीएस म्हणजे व्हीएस इज इक्वल टू आय एस झेड प्लस व्ही आर, आय एस झेड प्लस व्ही आर, बरोबर. त्यानंतर अजून एक इक्वेशन यातलं तयार होते, कुठलं, आय एस आणि आय आर दोन्ही सेम आहेत बघा. मग मी असं म्हणू का, आय एस इज इक्वल टू आय आर, आय एस इज इक्वल टू आय आर. ठीक आहे, ओके. मग आपलं एबीसीडी पॅरामीटरचं एक इक्वेशन आहे, व्हीएस इज इक्वल टू ए व्ही आर प्लस बी आय आर आणि आय एस इज इक्वल टू सी व्ही आर प्लस डी आय आर. आता हे जशी कम्पेअर करू आपण, बघा, हे इक्वेशन रिराईट करतो मी परत. व्हीएस इज इक्वल टू व्ही आर प्लस झेड, आय एस आणि आय आर सेम आहेत, मग इथं आय आर लिहू का मी, आय एस आणि आय आर सेम आहेत. आणि आय एस च्या बाबतीत काय लिहितो मी, 0 व्ही आर प्लस आय आर. ओके. आता बघा, थोडस लक्ष द्या, इथं 1 आहे, इथं झेड आहे, इथं 1 आहे, इथं 0 आहे. कम्पेअर जर केलं त्याच्याबरोबर, तर एबीसीडी पॅरामीटर्स मिळाले ना मला. वन झेड 0 1 एबीसीडी पॅरामीटर्स मिळाले, म्हणजे शॉर्ट ट्रान्समिशन लाईनचे एबीसीडी पॅरामीटर्स मिळाले. टू पोर्ट नेटवर्क मध्ये बघितलं होतं नाही आपण. हा, ओके, लक्षात आलं, त्याचा उपयोग इथं आला सगळं. ठीक आहे.
1Z01. आता बघा, त्यानंतर आपण बघूया ह्यालाच एक रिलेटिव्ह पॉइंट आहे याचा. हा, आता जर तुम्ही हे सॉल्व्ह केलं, बघितलं ह्याचं, तर A इज इक्वल टू डी दिसतंय ना. A इज इक्वल टू डी. A इज इक्वल टू डी म्हणजे काय ह्याचा अर्थ? नेटवर्क सिमेट्रिकल. आणि AD मायनस BC बघा काय ते 1 येते. म्हणजे याच्यावरून काय कळालं? नेटवर्क रेसिप्रोकल आहे. रेसिप्रोकलचा अर्थ काय असतो? की सोर्स आणि लोड जरी इंटरचेंज केले मी, तरी पण लोडचा रिस्पॉन्स सेम असणार आहे. बरोबर का? समजा इथं सोर्स आहे, इथं लोड आहे, मी काय केलं, दोन्ही इंटरचेंज केले, तर लोड मधनं जाणारा करंट चेंज होणार का त्यावेळी? नाही. म्हणजे नेटवर्क काय रेसिप्रोकल पण आहे. ओके, आता बघा, एक आपण बघितलं व्होल्टेज रेग्युलेशन, मगाशी बघितलं व्होल्टेज रेग्युलेशन. व्होल्टेज रेग्युलेशन काय फॉर्म्युला सांगितलं मी? VR0 मायनस VR अपॉन VR इंटू 100 पर्सेंटेज व्होल्टेज रेग्युलेशन. आता VR0 काढू शकतोय का मी मागच्या इक्वेशन वरून? बघा, VS इज इक्वल टू काय लिहिलं होतं आपण? 1 VR प्लस ZIR. बरं, थांब, ABCD मधलेच इक्वेशन. VS इज इक्वल टू AVR प्लस BIR. IS इज इक्वल टू CVR प्लस DIR. VR0 म्हणजे नो लोड रिसिव्हिंग एंड व्होल्टेज. नो लोड रिसिव्हिंग एंड व्होल्टेज म्हणजे नो लोड ज्यावेळी म्हणतो आपण, त्यावेळी काय म्हणतो आपण? IR इज इक्वल टू 0. IR इज इक्वल टू 0. मग बघा, VS इज इक्वल टू AVR0. VR0 मिळाला मला. मग ह्याच्यावरून मी काय लिहू शकतो? VR0 इज इक्वल टू VS अपॉन A. VS अपॉन A. आता तेच व्होल्टेज रेग्युलेशनच्या इक्वेशन मध्ये टाकू. सो व्होल्टेज रेग्युलेशन इज इक्वल टू VS अपॉन A मायनस VR डिवायडेड बाय VR. ओके, हे इक्वेशन आलं व्होल्टेज रेग्युलेशन. आता तुम्हाला ना पेपर मध्ये व्होल्टेज रेग्युलेशन शॉर्ट ट्रान्समिशन लाईन दिली आणि व्होल्टेज रेग्युलेशन रिलेटेड म्हणजे प्रॉब्लेम आले, तर तुम्हाला काय दिलं जातं माहिती का? आता तुम्ही व्होल्टेज रेग्युलेशन पाठ करताय, नो लोड रिसिव्हिंग एंड व्होल्टेज मायनस फुल लोड रिसिव्हिंग एंड व्होल्टेज. आणि तुम्हाला क्वेश्चन मध्ये देताना सेंडिंग एंड व्होल्टेज देतात. सेंडिंग एंड व्होल्टेज देतात. सेंडिंग एंड व्होल्टेज VS देतात आणि A ची व्हॅल्यू 0.9 देतात. समजले? त्यावेळी मग तुम्हाला VR0 काढायचा असतो, VS बाय A. समजलं का? ते इथनं असं काढायचं. पण हा नवीन फॉर्म्युला मिळाला मला. लक्षात आलं? हा नवीन फॉर्म्युला. आणि बघा, मोस्ट ऑफ द शॉर्ट ट्रान्समिशन लाईन A इज इक्वल टू 1 असते ह्याची व्हॅल्यू. A इज इक्वल टू 1 झालं ते. A इज इक्वल टू 1. A जर 1 असेल तर फॉर्म्युला काय झाला? हा, आता बघा,
तुम्ही जर डायरेक्ट पुस्तक उघडलं तर तिथं काय फॉर्म्युला येतो हा व्हीएस मायनस व्ही आर डिवायडेड बाय व्ही आर. ठीक आहे, समजलं. व्होल्टेज रेग्युलेशन फॉर शॉर्ट ट्रान्समिशन लाईन. काय म्हणणार मी? व्होल्टेज रेग्युलेशन फॉर शॉर्ट ट्रान्समिशन लाईन. काय येणार मग? व्हीएस मायनस व्ही आर डिवायडेड बाय व्ही आर. ओके, यस. मशीन मध्ये पण घ्यावं. व्होल्टेज रेग्युलेशन हा त्याचा बेसिक फॉर्म्युला सेमच आहे. बेसिक फॉर्म्युला म्हणजे हा फॉर्म्युला सेमच येणार, जो फंडामेंटल फॉर्म्युला आहे तुझं, त्याची डेफिनेशन. पण जो डिराईव्ह करून पुढे येतोय तो इथं वेगळा आहे, तिथं वेगळा आहे. समजलं? तुमच्या एक्झामला क्वेश्चन आलेला आहे. खरं कसं मला ते मशीन आणि ह्याच्यामध्येच कन्फ्युज झालं. ठीक आहे, कन्फ्युजन कसं आहे माहिती का? स्टडीचे हे डिफरंट स्टेजेस आहेत. हे बघा, पहिल्यांदा तुम्ही काय असतं, एकदम ब्लँक असताय. ठीक आहे, जसं अभ्यास कराल तसं थोडस तुम्हाला किक मिळत जाते, त्याची मोटिवेशन यायला लागते. ठीक आहे, मग अभ्यास करत 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 पुढे 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 जात आहे. नंतर कन्फ्युजन स्टार्ट होते. ठीक आहे, नंतर फ्रस्ट्रेशन बिल्ड व्हायला चालू होते. हे आपले सायकोलॉजिकल कर्व आहे हा. ओके, कसं असते बघा, मला ते पण सांगतो. सोशल स्टडी, तुमचे इमोशन्स कसे असतात. मी इथं काय म्हणतो, चला दोन्ही ऍक्सिस वर सांगू आपण. हे हॅपी, हे सॅड. ओके, सॅड आणि फ्रस्ट्रेशन हे एकाच लेवलचे इथे. पहिला आनंद, आनंदी, आनंद गडे, जिकडे तिकडे चोहीकडे अभ्यास करत. ठीक आहे, नंतर हा आनंद कॉन्स्टंट होत जातोय. आता तुम्हाला सुख समाधान मिळत नाही अभ्यास करताना. ठीक आहे, नंतर कन्फ्युजन चालू होते. कन्फ्युजन, मग जरा आनंद कमी व्हायला लागतो आपला, मग फ्रस्ट्रेशन यायला लागते. ठीक आहे, कन्फ्युजन फ्रस्ट्रेशन. मग तरी पण आपण कॉन्स्टंट राहिलं तरी पण हा जी प्रोग्रेस आहे तुमची स्टडी कॉन्स्टंट ठेवायचं. ठीक आहे, मग काय होतं, थोडंसं कन्फ्युजन सॅडनेस कमी व्हायला चालू होते. मग हळूहळू वाढायला लागते. मग आनंद वाढत परत कॉन्स्टंट होत. ठीक आहे, आणि जर समजा ह्याच प्रोसेसमध्ये म्हणजे इथं या प्रोसेसमध्ये जर तुम्हाला पोस्ट क्रॅक झाली तर हा आनंद ढगात जातो. मग इथं हा इम्पल्स आहे, टेन्स टू इन्फिनिटी. ओके, पण ते सडनली खाली येते. 1 डे किंवा काय बाबतीत 1 वीक, काय मूर्ख लोकांच्या बाबतीत 1 इयर. ढगातच असेल एक लोक, ती 1 इयर. काय बाबतीत लाईफ लॉंग. ठीक आहे, असं असते. जी एकदम उच्च दर्जाची मानसिकता असलेली लोक असतात ना, त्यांचा एकच दिवस आनंद राहतोय. त्यांना लगेच कळते ही काय मोह आहे, कशाची माग लागलो होतो आपण. काय जण असतात एकदम 1 इयर, लाईफ लॉंग, असे पण आहेत. पण हा कर्व आहे, हा तुम्ही लक्षात ठेवा. काय याच्यात स्टडीच्या बाबतीत असंच होते. सुरुवातीला तुम्हाला चांगलं भारी वाटते, एकदम अभ्यास व्हायला चांगलं वाटले, अभ्यास व्हायला. नंतर ज्यावेळी कन्फ्युजन चालू होतं ना, त्यावेळी हा पीक येतो बघा, निगेटिव्ह पॉइंट, एकदम हाय फ्रस्ट्रेशन. इथं जर सर्वाइव्ह केलं तुम्ही, इथं जर टिकला ह्या निगेटिव्ह पॉइंटला, हायएस्ट निगेटिव्ह पॉइंटला, तिथं स्वतःला सांगायचं, तिथं तुमचा कस
काय आहे ते कळतोय, तुम्ही कशानं बनलाय. ठीक आहे. मग तिथे जरा मोटिवेशनल स्टोऱ्या बघायच्या, स्टोऱ्या ऐकायच्या. नेव्हर गिव्ह अप. इथनं जर तुम्ही उठलावर तर मग सक्सेस आहे म्हणायचं. काय काय लोक इथंच खुश होतात सुरुवातीला. हे बऱ्याच जणांच्या बाबतीत बघितलंय मी. क्लास लावला की नाही किंवा क्लासला यायला लागले की नाही तर एक 15 दिवस लय खुश. मास्तर काय शिकवतो तुम्ही, वा वा वा, आवडलं आपल्याला, एक नंबर, खुशच, पोस्ट क्लिअर. आता हा मला माहित असते हे, म्हणजे आता अनुभवानं कळाले ते. जे शिकून दंगा करणारे आहेत की नाही ती लगेच खाली येते. खाली आलं इथं बस म्हणतो मास्तर बघू आता नेक्स्ट टाइम. जमून झाले डावडीस तिथं. आणि मोस्टली कॉम्पिटेटिव्ह एक्झामच्या प्रिपरेशन मध्ये म्हणजे जे त्यांच्या भविष्यासाठी म्हणजे उभ्या आयुष्यासाठी काय तर चांगलं करायचं आहे ह्याच्यासाठी जी लोक तयारी करणार आहेत की नाही ती इथपर्यंत येऊन सोडतात एक एक लोक. मला त्याला लय वाईट वाटतं. आणि इथं मी काय करू शकत नाही, ह्या जे सोडणारे आहेत की नाही त्याला काहीच करू शकत नाही. करायचा प्रयत्न केला होता मी आमच्या पहिल्या दुसऱ्या बॅचला, बऱ्यापैकी सक्सेसफुल झालो होतो मी त्यामध्ये. म्हणजे 99% सक्सेसफुल झालो होतो त्या बाबतीत. आणि एक दोघं सुटली, सगळ्यांचे रिझल्ट आले आणि एक दोघं सुटली त्यातनं त्या ह्याच्यात. म्हणून 99% म्हणलं ना मी, किंवा 95% म्हणा. ठीक आहे. पण ते इतका त्रास होतो ना इथं, म्हणजे जर मी ते बास केलं मी, म्हणजे आता परत नाही त्या स्टेजला जाणार. म्हणून मी बऱ्याच जणांना म्हणतोय जर एखाद्याला पोस्ट मिळवून द्यायची असेल ना, मला एवढा माझ्यावर कॉन्फिडन्स आहे की देऊ शकतोय मी. पण ते अग्निदिव्य एवढं मोठं आहे का नाही तुमच्यासाठी पण आणि माझ्यासाठी पण. माझी मेंटॅलिटी खराब होते कारण इथनं तुम्हाला वर उचलायचंय ना. आता तुम्हाला वर उचलायचं आहे, बघा खड्डीत गेलाय तुम्ही, तुम्हाला वर उचलायचं आहे म्हणजे मी पण इथंच आलं पाहिजे ना ढकलायला. मग तुम्ही बघा मी पण सॅडनेस मध्ये झालोय. हा मॅथ्स जिंगाला आला. कसं आहे इथं जे मला फेस करायला लागतं ना तेवढं मग त्यासाठी तुम्ही 1-2-3 एकर जमीन माझ्या नावावर केली पाहिजे. होय की नाही. त्यामुळे मी तिथं जात नाहीच. म्हणजे मी लई मुलांना, आता आमच्या मुलांना खरं ते अजून अंदाज नाही मी म्हणजे मी ज्या काय लेवलचा सॅक्रिफाईस केलाय त्यासाठी. जे आता सिलेक्शन झालेले आहेत ना दांगा करतात ना, हे लय शिक्षक बनणं लय वाईट आहे, लय म्हणजे लय वाईट. हे ऑक्युपेशन इतकं खराब आहे ना, ह्यातनं चांगलं काहीच मिळत नाही. काय सुद्धा तुम्ही चांगलं झालं का नाही नंतर शिव्याच देणार आहे, वाईट झालं तर शिव्या देणार आहे, चांगलं झालं तर म्हणणार हे मीच केलं, अहम ब्रह्मास्मी. तिथे हे जो मेला इथं खाली तुमच्या खांद्यावर घेऊन बसलाय ह्या ह्याच्यात, तो गाडलाच त्यात खाली, त्याची काहीच व्हॅल्यू नाही. ठीक आहे आता जाऊ दे ते. तर असा असा कर्व असतो हा. आणि तुम्हाला मला सांगायचं काय पॉइंट आहे, इथं तुम्हाला सर्व्हाइव्ह करायचं आहे. हा मे बी तुम्ही बघा आता तुम्ही स्वतःचा माइंडसेट अनालाइज करा. मे बी तुम्ही इथं असाल, इथं गेला की तुम्ही मागची कंडिशन बघताय ना, मग जस्ट इमिजिएट मागची पोझिशन बघताय, याच्या तुलनेत इथं सॅडनेसच आहे. आता मे बी इथं असाल तुम्ही, नंतर नंतर इथं येते मग ते कन्फ्युजन चालू होते. तुम्ही इथं असाल मे बी, इथं कन्फ्युजन चालू व्हायला लागले, तिथं फार कन्फ्युजन होते डोक्यात, काहीच कळत नाही, सगळं सगळं नाचायला लागते डोक्यात ऍट अ टाइम. हे बी सांगितले, ते बी सांगितले, ते मशीन पण सांगितले, पॉवर सिस्टम पण सांगितले, काय काय म्हणून करू, 2 पोर्ट नेटवर्क मध्ये पण सांगितले, काय करू कसं करू, हे सगळंच येते मग पुढं. मग ते रात्री झोपेत दिसायला लागते, कन्फ्युजन व्हायला लागते. एखादा प्रॉब्लेम सोडवायला बसलो मग तिथं हे कसं सोडवायचं, ते त्या मेथडनं सोडवायचं की ह्या मेथडनं सोडवायचं, हे कन्फ्युजन. ज्यावेळी हे फ्रस्ट्रेशन यायला चालू होते त्यावेळी समजायचं आपण इथं आलोय आता. आणि इथनं जर तुम्ही म्हणजे थोडस पुढं कन्सिस्टन्सी ठेवली तर इथनं लई सुसाट जाते इथपर्यंत. आणि एकदा इथं पोहोचला तर तुमच्या हातात काय असणार आहे, मायक्रो नोट्स.
इथनं मग ही ही पोझिशन कधी येईल ते काय सांगता येत नाही. कधी पण येईल. ही इथं पण येईल, इथं पण येईल, इथं पण येईल, कुठं पण येईल. समजलं का? पण इथं पोहोचायला पाहिजे. हा कर्व अजून एकदा बघणार आहे आपण पॉवर इलेक्ट्रॉनिक्स मध्ये. लक्षात आलं का? पॉवर इलेक्ट्रॉनिक्स मध्ये हा कर्व आहे. लक्षात घ्या. त्यावेळी तुम्हाला कळेल की कसं अनालिसिस असते. जे आता मी सांगितलं का नाही ते अनालिसिस तिथं पण आहे आणि तिथं प्रॉपर मॅथ्स ना अनालिसिस आहे. डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन आहे कसं. आणि त्यात तुम्हाला लक्षात येते प्रॅक्टिकल सिस्टम्स कशा काम करतात. त्या अशा पण काम करतात. समजलं? चला हे काय अभ्यासाचं नाही पुसतो. हे बी म्हणा ठेवा नोट्स मध्ये. हे बी असू द्या आम्हाला. हे व्हिडिओ बघा परत. व्हिडिओ रेकॉर्ड झाले. स्क्रीनशॉट मारा. इथपर्यंत आलो आपण. ठीक आहे. आता बघा पुढचा पॉइंट आहे. आता व्हीएस. ओके. व्हीएस आता हे इक्वेशन आलं ना. व्हीएस साठी आपण एक इक्वेशन लिहितोय आता. बघा. हा. ठीक आहे. ते पण बघूया आपण. ओके. व्होल्टेज रेग्युलेशन काय आलं बघा. व्हीएस मायनस व्ही आर डिवायडेड बाय व्ही आर. ओके. आता ट्रान्समिशन लाईनच्या बाबतीत समजा इथं हा झेड आहे आणि इथं हा लोड आहे. ओके. इथं हा व्ही आर आहे, इथं हा आय आर आहे आणि इथं हा व्हीएस आहे. हा लोड आहे बरं का. तुम्ही कन्फ्युजन करून घेऊ नका. नाहीतर हे म्हणाल हे तुम्ही रिसिव्हिंग एंड मॉडेल दाखवा लागलाय का काय. नाही, हा लोड आहे. लोड असला की काय असतो त्याचा पॉवर फॅक्टर असतो. मग याला आपण कॉस फाय आर म्हणतो. ठीक आहे. लोड साइड पॉवर फॅक्टर. मग व्हीएस काय लिहितो आपण. व्ही आर प्लस सॉरी व्ही आर नाही व्हीएस इज इक्वल टू यस करेक्ट प्लस आय आर इंटू आर कॉस फाय आर प्लस मायनस आय आर एक्स साइन फाय आर. ओके. आय आर एक्स साइन फाय आर हे व्हीएस इक्वेशन येते. ओके. आता हे कसं येते तर हे फेजर डायग्राम मध्ये येते. व्हीएस जे आपण डिफाइन करतोय ठीक आहे ते हे व्ही आर प्लस आय आर कॉस फाय आर हे असं येते. आता बघूया आपण जर एखादा प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना जर फेजर डायग्रामची गरज लागली तर आपण त्यावेळी जी प्रॅक्टिस करू. ठीक आहे. त्यावेळी मी तुम्हाला म्हणजे ज्यावेळी गेट लेवलचे प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करायला चालू करू ना त्यावेळी मी तुम्हाला हे जास्त इफेक्टिव्हली त्यावेळी समजून सांगतो हे इक्वेशन कसं येते. पण आता आपण जनरल स्टडी करायला लागलोय. ठीक आहे. मी तुम्हाला कालच सांगितलं ना की काय करायचं नाही हे एक लय इम्पॉर्टंट असते. ठीक आहे. आपण पहिला फाउंडेशन बिल्ड करू आणि जे स्पेशलाइज स्टडी आहे पुढं म्हणजे फेजर डायग्राम वरून जे जे अनालिसिस आहे ते आपण त्यावेळी बघू ज्यावेळी प्रॉब्लेम प्रॅक्टिस मध्ये येईल त्यावेळी. ठीक आहे. आता मी लय बर्डन देत नाही. ओके.
तर हे एक इक्वेशन येते, फेजर डायग्राम वरून येते असं हे लक्षात ठेवा. कसं येते त्याचं डेरिव्हेशन मी प्रॉब्लेम प्रॅक्टिसच्या वेळी एक्सप्लेन करतो तुम्हाला. ओके, हा. जर हे इक्वेशन मी इथं लिहिलं ह्याच्यात व्होल्टेज रेग्युलेशन मध्ये, तर काय येतं बघा, व्ही आर आहे इथं, हा व्ही आर कॅन्सल झाला आणि इक्वेशन काय आलं, आय आर इंटू आर कॉस फाय आर प्लस मायनस आय आर एक्स एक्स साइन फाय आर, आय आर एक्स साइन फाय आर. ठीक आहे, ओके. आणि डिवायडेड बाय व्ही आर, डिवायडेड बाय व्ही आर. आता हे जे व्होल्टेज रेग्युलेशन इक्वेशन आलं, तर बघा ह्यानं पण तुम्ही बरेच प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता हे इक्वेशन. मग तिथं प्लस काय असतं, प्लस फॉर लॅगिंग लोड आणि मायनस फॉर लीडिंग लोड. ओके, कळालं, प्लस फॉर लॅगिंग लोड आणि मायनस फॉर लीडिंग लोड. हे लक्षात आलं. आता बघा, तर हे बघा, हे जर व्होल्टेज रेग्युलेशन मी आता हे व्ही आर ना सेपरेट डिवाइड केलं, आय आर आर बाय व्ही आर कॉस फाय आर प्लस मायनस आय आर एक्स बाय व्ही आर साइन फाय आर. ओके, तर हे काय इक्वेशन येतं, व्होल्टेज रेग्युलेशन किंवा पर्सेंटेज व्होल्टेज रेग्युलेशन इक्वल टू पर्सेंटेज आर कॉस फाय आर प्लस मायनस पर्सेंटेज एक्स साइन फाय आर. ओके, तर हे असे हे वेगवेगळे इक्वेशन्स यूज करून तुम्ही प्रॉब्लेम सोडवू शकताय. लक्षात आलं इथपर्यंत. तर हे बघा, हे इम्पॉर्टंट पॉइंट आहे ते. ओके, आता हे इक्वेशन कुठं बघितलं अजून आपण, ट्रान्सफॉर्मर मध्ये बघितलं का, हे अशा पद्धतीचे इक्वेशन व्होल्टेज रेग्युलेशन, तेच इक्वेशन आहे इथं. बर, आता बघा दोन कंडिशन आहेत यात. एक हे काय बघितलं आपण, पर्सेंटेज रेग्युलेशन, दोन कंडिशन आहेत, मॅक्सिमम व्होल्टेज रेग्युलेशन आणि मिनिमम व्होल्टेज रेग्युलेशन. ठीक आहे, बघा पहिली कंडिशन काय, मिनिमम और झिरो व्होल्टेज रेग्युलेशन. मिनिमम और झिरो व्होल्टेज रेग्युलेशन कधी येणार आहे, मध्ये साइन मायनस असताना. मायनस साइन, मायनस साइन कधी असते, लीडिंग लोडला, लीडिंग लोड. ओके, लीडिंग लोडला. मग बघा काय होतं, पर्सेंटेज आर किंवा पर्सेंटेज व्होल्टेज रेग्युलेशन इक्वल टू पर्सेंटेज आर कॉस फाय आर मायनस पर्सेंटेज एक्स साइन फाय आर, हे झिरो असणार आहे, बरोबर, झिरो असणार आहे. ठीक आहे, आणि जर झिरो झालं तर पर्सेंटेज आर कॉस फाय आर इज इक्वल टू पर्सेंटेज एक्स साइन फाय आर. काय आलं, पर्सेंटेज आर बाय पर्सेंटेज एक्स इज इक्वल टू टॅन फाय आर. ओके, इज इक्वल टू टॅन फाय आर पर्सेंटेज. झिरो व्होल्टेज रेग्युलेशन. ओके, आता हे झिरो आलं, झिरो व्होल्टेज रेग्युलेशन. आता हा काय असतो बघा, हा असतो 1/tan थीटा
आर आणि एक्स ट्रान्समिशन लाईनचे पॅरामीटर्स आहेत ना हे. मग हा आला 1/tan थिटा. ओके, हा फायर लोड पॉवर फॅक्टर अँगल आहे. हा ट्रान्समिशन लाईन पॅरामीटरचा इम्पिडन्स अँगल आहे थिटा म्हणजे. ठीक आहे, मग ह्याच्यावरून आपण कसं लिहितोय, फाय आर इज इक्वल टू π/2 मायनस थिटा. ओके, फाय आर इज इक्वल टू ह्याच्यावरून काय येतं π/2 मायनस थिटा. ही कंडिशन बघा महत्वाची आहे. दिस इज द कंडिशन फॉर मिनिमम और झिरो व्होल्टेज रेग्युलेशन. मिनिमम और झिरो व्होल्टेज रेग्युलेशन. त्यानंतर पुढची मॅक्सिमम व्होल्टेज रेग्युलेशन, ते पण काढू शकतो. मॅक्सिमम व्होल्टेज रेग्युलेशन कधी येणार, मध्ये साइन प्लस असताना. प्लस कधी असते, लॅगिंग लोड. आता मॅक्सिमम व्होल्टेज रेग्युलेशन काढताना काय करतो आपण, डी व्होल्टेज रेग्युलेशन बाय डी. आता व्हेरिएबल काय आहे त्यात, फायर आहे. फायर व्हेरिएबल आहे. पॉवर फॅक्टर अँगल चेंज करून आपण लॅगिंग लिडिंग करू शकतो ना. हे काय करायचं, झिरोला इक्वेट करायचं. इक्वेशन डिफरन्शिएट करा. मग बघा, 0 इज इक्वल टू पर्सेंटेज आर डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस मायनस साइन पर्सेंटेज आर मायनस साइन फायर. त्यानंतर काय येणार, प्लस येणार मध्ये साइन, प्लस फॉर लॅगिंग लोड आहे ना, प्लस येणार. प्लस पर्सेंटेज एक्स कॉस फायर आणि हे झिरोला इक्वेट केलं. मग बघा काय येणार, पर्सेंटेज आर साइन फायर इज इक्वल टू पर्सेंटेज एक्स कॉस फायर. मग काय झालं, हे टॅन फायर इज इक्वल टू पर्सेंटेज एक्स बाय पर्सेंटेज आर. म्हणजेच हा काय असणार आहे, टॅन थिटा. मग इथं काय झालं, फायर इज इक्वल टू थिटा. हे कधी असणार आहे, फॉर मॅक्सिमम व्होल्टेज रेग्युलेशन. म्हणजे ह्या दोन कंडिशन मिळाल्या. ह्याच्यावर पण क्वेश्चन आहे, ह्याच्यावर पण क्वेश्चन आहे. ठीक आहे, ओके. आता थिटाची जी व्हॅल्यू असते ना, थिटाची जी व्हॅल्यू असते ती बघा मोठी असते, म्हणजे नियर अबाउट 90 डिग्री असते ती. ठीक आहे, कारण आर फार कमी असतो ना, रिएक्टन्स ट्रान्समिशन लाईन तर जास्त असते. मग ती किती असते, 85 असते, 85 डिग्री थिटाची व्हॅल्यू. मग फायर किती आला, 5 आला, 5 डिग्री. म्हणजे 5 आला म्हणजे ह्याचा अर्थ काय, पॉवर फॅक्टर नियर अबाउट युनिटी. कॉस 5 डिग्रीची व्हॅल्यू किती येते बघा कॅल्क्युलेटर मध्ये, कॉस 5 डिग्री म्हणजे काय ते नियर अबाउट युनिटी. मग तुम्ही जर बघितलं ह्याचं व्होल्टेज रेग्युलेशन बघा, इकडं 0.99 नियर अबाउट युनिटी, करेक्ट. मग इकडं या साईडला आपल्याला लॅगिंग लोड दाखवायचा आहे, लॅगिंग लोड. आणि इकडे बघा काय दाखवायचं, लीडिंग लोड दाखवायचं, लीडिंग लोड. ओके, मग तर समजा इथं पॉवर फॅक्टर युनिटी असेल 0, तर इथं 0.8 0.6 पॉइंट. आता इथं काय असणार आहे, हा 0 नसणार आहे, पॉवर फॅक्टर अँगल 0 असणार आहे, बट हा 1 असणार आहे इथे युनिटी. ठीक आहे, पॉवर फॅक्टर अँगल 0 असणार आहे, लक्षात घ्या तिथं. मग इथं 0.8 0.6 0.4 0.2 आणि 0. तसं इथं -0.8 -0.6. मला तुम्हीच क्वेश्चन विचारला होता ना, इकडं मायनस कसं दाखवायचं, तर हे बघा त्याचं उत्तर आहे, 0 लीडिंग.
ओके. पॉवर फॅक्टर निगेटिव्ह म्हणजे लिडिंग. पॉवर फॅक्टर निगेटिव्ह म्हणजे लिडिंग. ठीक आहे. आणि हा जर ग्राफ काढला आपण तर तो ग्राफ कसा येतोय हा बघा. हा हा म्हणजे असा येतोय. हे जे आहे ना इथं बघा, ही जी व्हॅल्यू तुम्ही काढली ना ती आली 0.99 किंवा 95 जरी म्हटलं तरी चालतं. ती तिथं. ठीक आहे. इथं काय आलं 0 व्होल्टेज रेग्युलेशन. इथं बघा हे काय पॉझिटिव्ह व्होल्टेज रेग्युलेशन, हे आहे निगेटिव्ह व्होल्टेज रेग्युलेशन. ओके. हा ग्राफ सेमच बघितला होता आपण तिथं पण इथं पण आला हा मॅक्सिमम. बरोबर. मॅक्सिमम व्होल्टेज रेग्युलेशन. मॅक्सिमम व्होल्टेज रेग्युलेशनला काय आलंय ते थिटा इज इक्वल टू फाय. थिटा किती असतोय हा 85 डिग्री किंवा 80 डिग्री 85 डिग्रीच्या मध्ये असतो. मग त्यावेळी बघा हे जर बघितलं इथं तर इथं अराउंड 0.1 येईल. 0.1 किंवा हा अशा रेंज मध्ये. लक्षात आलं. थिटा किती असतो थिटा हा 80 to 85 डिग्रीच्या मध्ये असतो. त्यावेळी जर तुमचा फाय झाला तेवढा तर काय होणार आहे व्होल्टेज रेग्युलेशन मॅक्सिमम असणार आहे. लक्षात आलं. हेवीली इंडक्टिव्ह लोड पाहिजे त्यावेळी तर हे असं बघा. त्यावेळी पॉवर फॅक्टर एवढा असतो. पॉवर फॅक्टर फार कमी असतो. ठीक आहे. तर इथं थांबू आपण आज. कळालं आजचं. ठीक. चल थांबू आपण.